हॅलो फ्रेंड्स, मयूर अकॅडमी पुण्यामध्ये तुमचं स्वागत आहे. डॉक्टर प्रवीण पाटील. आपण सायन्सची बॅच लॉन्च केली आहे. आता ऑनलाईन जर बघितलं आता आज 3 तारीख आहे. 3 तारखेपासून ऑनलाईन आहे आणि राज्यसेवा प्रिलिम झाली 9 तारखेची की आपण ऑफलाईन बॅच पण. तर ही जी बॅच आहे ही फ्री आहे. सध्या तरी फ्री बॅच आहे. जेवढे जास्तीत जास्त मुलं येतील तेवढं आपण फ्री देण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीची बॅच पहिली बॅच आहे. आता आज आपण बघणार आहे एक संस्था आधी बघत जाऊ. आपण एक संस्था आधी बघत जाऊ आणि त्यावर येणारे क्वेश्चन सगळे बघत जाणार आहे आपण. ही जी बॅच आहे ही कोणत्यासाठी इम्पॉर्टंट आहे सध्याच्या घडीला जर बघितली तर कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य, ग्रुप बी, ग्रुप सीची आणि येणारी राज्यसेवा म्हणजे 2026ची जर राज्यसेवा आहे त्यासाठी पण ही बॅच कशी आहे महत्त्वाची. आता आज आपण बघणार आहोत आपला यूट्यूब चॅनल आहे कर्मवीर अकॅडमी पुणेच्या नावाने आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे कर्मवीर अकॅडमी पुणेच्या नावाने. आणि आपण लवकरच काय करणार आहे आपलं ॲप पण येईल आता 4-5 दिवसात. त्यानंतर ॲपवर पण हे लेक्चर काय होतील अपलोड होतील हळूहळू. आता आज आपण बघणार आहोत रक्ताभिसरण संस्था ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपण आज बघणार आहोत. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा रक्ताभिसरण संस्था आपण बघणार. आता रक्ताभिसरण संस्था जर बघितली, रक्ताभिसरण संस्थेमध्ये 3 मुख्य अवयव असतं. हृदय, दुसरं असतात वेसल्स असतात म्हणजे रक्तवाहिन्या असतात, तिसरं असतं ब्लड. आता याचं काम काय असतं? रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय असते नेमकं? जे शरीराच्या निर्णय अवयवांमध्ये पाणी असेल, एन्झाईम्स, पहिलं तर बघितलं शरीराला जे आवश्यक आहे बॉडीला म्हणजे सेल्सला, पेशींना जे आवश्यक आहे ते वाहून नेणं आणि जे अनावश्यक आहे ते वाहून आणणं, हे 2 महत्त्वाची कार्य असतात. म्हणजे शरीराला पेशीला जे आवश्यक आहे म्हणजे पाणी आहे, एन्झाईम्स आहे, ग्लुकोज आहे, कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, फॅट आहे, हे सगळं काय करणं वाहून नेणं आणि तिकडून काय करणं त्यांनी जे उत्सर्जन केलेलं आहे सेलने, पेशीने, जे अवयवांनी उत्सर्जन केलं आहे ते परत आणणं. हे काय आहे मेन कार्य रक्ताभिसरण संस्था म्हणजे रक्ताचं कार्य. रक्त जे कार्य आहे तेच रक्ताभिसरण संस्थेचं कार्य. म्हणजे काय शरीराच्या निर्णय अवयवांमध्ये पाणी, संप्रेरक म्हणजे हार्मोन्स, ऑक्सिजन, विद्राव्य अन्न घटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचं काय करणं वहन करणं. टाकाऊ पदार्थ काय करणं परत आणतात. टाकाऊ पदार्थांचं वहन करणं ही जी संस्था करत असते त्यालाच काय म्हणतो तीच कोणती संस्था असते? रक्ताभिसरण संस्था. जे वहन करतं ते काय असतं? रक्ताभिसरण संस्था. आता CO2 सेलला लागतो, ऑक्सिजन सेलला लागतो, ऑक्सिजन पुरवठा करणं, तिकडून CO2 घेऊन येणं या हे कोणतं कार्य, कोणाचं कार्य? मग रक्ताभिसरण संस्थेचं कार्य आहे, रक्ताचं कार्य. आता मानव आणि उच्चतर प्राण्यांमध्ये जर बघितलं तर रक्ताभिसरण संस्था कशी असते? स्वतंत्र असते. सिस्टीम कशी असते? वेगळं. मानवामध्ये काय आहे? ब्लड वेसल्स आहेत, हार्ट आहे, तसे. आता आपण जर बघितलं, आपण तुम्ही सगळ्यांनी आता पेठेमध्ये ढेकून पाहिलं आहे, ढेकणामध्ये सेपरेट सिस्टीम असते का? नाही. तर ती काय असते? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे सेपरेट अशी सिस्टीम नसते. सेपरेट काय नसते? सिस्टीम असते. स्वतंत्र अशी संस्था नसते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये काय काय येत असतात? मग हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्ताचा समावेश. हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्ताचा समावेश कशामध्ये असतो? रक्ताभिसरण संस्था. रक्ताभिसरण संस्था 2 प्रकारच्या असतात. एक असते खुली रक्ताभिसरण संस्था आणि दुसरी असते क्लोज, म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आपण बघू. ओपन, इथे ओपन आहे, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. इथे सर्क्युलेटरी शब्द आहे, सिस्टीम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. तर याच्यामध्ये जर बघितलं ओपनमध्ये काय असतं? रक्तवाहिन्या नसल्यामुळे शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स होतं. आता मी तुम्हाला सांगितलं एक ढेकूनचं उदाहरण सांगितलं. ढेकून असेल, आंथ्रोपोडा म्हणजे कीटक असतील, सगळे कीटक असतील. मोलुस्क म्हणजे जर बघितलं आपण शंख, शिंपले, हे काय मोलुस्कामध्ये येत असतात. त्यांच्यामध्ये जर बघितलं तर काय असतं? रक्तवाहिन्या नसतात. रक्तवाहिन्या नसल्यामुळे काय होतं? शुद्ध अशुद्ध रक्त यांच्यामध्ये मिक्स होत असतं. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन नसतो. म्हणजे हिमोग्लोबिन सारखा दुसरा घटक असतो. दुसरा घटक यांच्यामध्ये असतं. त्यांचे एक्झाम्पल काय? मग आर्थ्रोपोडा, मोलुस्का या संघामध्ये झुरळ, गोगलगाय, तुम्हाला मी आता सांगितले ते कीटक. याच्यामध्ये अपवाद काय? मग हे जर बघितले मोलुस्कामध्ये येतात ऑक्टोपस, स्क्विड आणि कटलफिश. हे जर बघितले याच्यामध्ये काय? मग
क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. आपोआप पाठ करा तुम्ही. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम काय, मग बाकीच्यांमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आर्थ्रोपोडा आणि मोलस्कामध्ये. फक्त कशामध्ये नाही, मग ऑक्टोपस, स्क्विड आणि कटलफिश याच्यामध्ये कशी आहे मग क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. ते उलट आपण बघू क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. याच्यामध्ये जर बघितलं क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये काय असतात, विशिष्ट रक्तवाहिन्या असतात, त्यामुळे शुद्ध अशुद्ध रक्त काय होतं, मिक्स होत नाही. शुद्ध अशुद्ध रक्त मिक्स होत नाही. HB असतो, इथे नसतं झालं, इथे असतो. हां, HB असतो. HB याच्यामध्ये असतो. याच्यामध्ये कोणकोणते आहेत मग, ॲनेलिडा, ॲम्फिबियन, रेप्टाईल्स आणि वर्टिब्रेटा. म्हणजे वरचे जे क्लास आहेत, जसं जसं आपण क्लासेस बघू प्राण्यांचं क्लासिफिकेशन, जे पुढचे क्लासेस आहेत त्यांच्यामध्ये कसं आहे मग क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन आहे, एकदाच रक्त फिरते. माशांमध्ये जर बघितलं एकदाच रक्त फिरतं, एकदाच रक्त फिरतं. एकदा गिल्समधून रक्त गेलं की तिथे ऑक्सिजन मिक्स होतं आणि ते काय होतं, माशांमध्ये पुरवठा केला जातो रक्ताचा. आणि डबल सर्क्युलेशन कुठे होतं, जे माणसांमध्ये काय होतं, मग माणसामध्ये जर बघितलं तर दोनदा हृदयातून रक्त फिरतं. दोनदा हृदयातून रक्त कसं फिरतं आपण ते बघणार आहे. डबल सर्क्युलेशन कशाला म्हणतात ते आपण पुढे बघणार आहे. माणसामध्ये कसं असतं मग डबल सर्क्युलेशन असतं. डबल सर्क्युलेशन म्हणजे काय असतं, सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे, एक ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, दुसरी कशी आहे क्लोज, खुली आणि बंद रक्ताभिसरण संस्था. अशा दोन काय रक्ताभिसरण संस्था आहेत, म्हणजे प्राण्यांमध्ये असतात. त्याच्यातल्या आपण बघतोय माणसातली सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याच्यातली मग माणसामध्ये कसं आहे डबल सर्क्युलेशन. माणसामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, पण त्याबरोबर काय आहे मग डबल सर्क्युलेशन, म्हणजे रक्त काय हृदयामध्ये दोनदा येतं, हृदयामध्ये दोनदा येतं. आता हे काय आहे, हार्ट आहे. आता हार्ट आणि हार्टचे पार्ट आहेत. हार्ट आणि हार्टचे पार्ट आहे. पहिल्यांदा आपण पहिला पार्ट कोणता बघतोय सर्क्युलेटरी सिस्टीमचा, हृदय बघतो. हृदय रचना आणि कार्य आपण बघतोय. हां, हे हार्ट आहे. हार्ट जर बघितलं तर हार्टला काय असतं, 4 चेंबर असतात किंवा कप्पे त्याला म्हणतो आपण. 4 कप्पे असतात. 2 ॲट्रियम असतात, 2 वेंट्रिकल असतात. हे काय ॲट्रियम किंवा त्याला ऑरिकल म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, अलिंद म्हणतात. हां, अलिंद म्हणतात. इंग्लिश नाव पाठ केली तुम्ही तर अतिउत्तम आहे. इंग्लिश नावं पाठ केली तर अतिउत्तम आहे. हे जर बघितलं 2 ॲट्रियम असतात आणि 2 काय असतात, वेंट्रिकल्स असतात. 2 वेंट्रिकल्स असतात. ॲट्रियमला ऑरिकल सुद्धा म्हणतो. म्हणजे मी असं उभं आहे, अशा स्थितीमध्ये हार्ट आहे. हे जर बघितलं तर कशा स्थितीमध्ये असं आहे. लेफ्ट म्हणजे ही बाजू, राईट म्हणजे ही बाजू, असं लक्षात ठेवायचं. लेफ्ट म्हणजे ही बाजू, राईट म्हणजे ही बाजू. हां, 2 काय असतात, ॲट्रियम असतात, 2 वेंट्रिकल असतात. हे काय, हे ॲट्रियम असतं. आता छोटं हार्ट असं सिंगल काढतो मी तुम्हाला आधी. सिंगल असं हार्ट काढून दाखवतो. त्यामध्ये काय आहेत मग, 2 ॲट्रियम आहेत, 2 काय आहेत वेंट्रिकल. खालची काय आहेत वेंट्रिकल्स, वरचे काय आहेत ॲट्रियम. यांच्यामध्ये काय असतात, वाल्स असतात. त्याच्यामध्ये काय असतात, वाल्स असतात. ते काय असतात, वाल्स असतात. हां, काय असतात, वाल्स असतात. आता हे जर बघितलं इथे वाल्स आहेत, असे वाल्स आहेत, त्याच्यामध्ये वाल्स आहेत. आणि इथून जर बघितलं तर काय, मग इथून जर बघितलं, आता पुढे आपण बघत जाऊ. हे काय 2 ॲट्रियम 2 वेंट्रिकल. हे काय झाले, 4 कप्पे झाले हृदयाचे. हृदयामध्ये सुरुवातीला जर बघितलं, सुरुवातीला काय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं, अशुद्ध रक्त येतं. म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये वाहून आणलेलं. म्हणजे जर बघितलं आपण बॉडीमध्ये रक्ताचं काय, रक्त गेलं समजा पेशीपर्यंत गेलं, सिस्टीममध्ये गेलं, ऑर्गनला गेलं, तिथे ऑक्सिजन पुरवठा करणार, तिकडून काय करणार, CO2 आणणार. म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन कसं असतं, कमी असतं. म्हणजे ते काय असतं, डिऑक्सिजनेटेड असतं. आणि इकडून जे जातं ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन जास्त असतं. तिकडून येताना ऑक्सिजन एकदम कमी असतं रे, म्हणजे थोडंफार असतं ऑक्सिजन. असं की पूर्ण ऑक्सिजन देऊन येतं असं होतं का, नाही. तर थोडंफार ऑक्सिजन असतं, पण ते कसं असतं मग, कमी असतं. म्हणून ते काय असतं, त्याच्यामध्ये तिकडून येताना काय असतं, कार्बन डायऑक्साईड असतं. म्हणून ते काय असतं, डिऑक्सिजनेटेड असतं. सुरुवातीला डिऑक्सिजनेटेड ब्लड काय होतं, हार्टमध्ये येतं, या चेंबरमध्ये, वरच्या चेंबरमध्ये येतं. त्यालाच काय म्हणतो, राईट ॲट्रियममध्ये येतं. ते कसं असतं मग, कुठून येतं, सुपेरियर वेना केव्हामधून येतं आणि इन्फेरियर वेना केव्हामधून. हां, सुपेरियर वेना केव्हा आणि इन्फेरियर वेना केव्हा. सुपेरियर वेना केव्हा जर बघितलं, सुपेरियर वेना केव्हामध्ये जर बघितलं तर काय होतं, वरच्या बॉडीचं रक्त आणतं ते. म्हणजे ब्रेन असेल, दोन्ही हात असतील, छातीतलं रक्त कशातून येतं, सुपेरियर वेना केव्हामधून येतं. आणि इन्फेरियर वेना केव्हामध्ये काय, वेन्स असतात. इन्फेरियर वेना केव्हामध्ये कुठून रक्त येतं, पूर्ण बॉडीतलं येतं. म्हणजे पायातलं येतं, ॲब्डोमेनचं येतं,
हे रक्त कुठून येतं, इन्फेरियर वेना केव्हामधून येते. हे दोन्ही कुठे सोडतात मग, या राईट ॲट्रियममध्ये. राईट ॲट्रियममध्ये सुपेरियर वेना केव्हा येते, इन्फेरियर वेना केव्हा येते, आपण सगळं बघणार आहे. हे तुम्हाला पहिले सांगतोय मी, हां पहिले सांगतोय. सुपेरियर वेना केव्हामधून कसं आलं, ते डिऑक्सिजनेटेड अशुद्ध रक्त आलं. कसं रक्त आलं, अशुद्ध रक्त आलं. आणि अजून काय येतं ते आपण बघू. अजून हृदयाचं येतं, म्हणजे हृदयाला जे रक्तपुरवठा झालेला असतो ना, ते कोरोनरी सायनस इथे ओपन होतं. कोरोनरी सायनस पण काय होतं, इथे ओपन होतं. जे हृदयाला रक्तपुरवठा झालेलं कोरोनरी सायनस पण इथे ओपन होतं. म्हणजे 3 ठिकाणाहून ब्लड येतो. 2च लक्षात ठेवा तुम्ही. कोरोनरी सायनस लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. कुठून कुठून येतं कोरोनरी सायनस, आपण बघणार आहे पुढे काय असतं कोरोनरी सायनस. सुपेरियर वेना केव्हा आणि इन्फेरियर वेना केव्हा. इथून कसं ब्लड येतं मग, इथून येतं डिऑक्सिजनेटेड ब्लड. डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. सुपेरियर वेना केव्हा आणि इन्फेरियर वेना. इथून कसं आलं, डिऑक्सिजनेटेड ब्लड आलं, ते अशुद्ध रक्त आलं. हां अशुद्ध रक्त आलं. तिथून काय जातं, ते कुठे जातं, कुठे जातं, या वेंट्रिकल, राईट वेंट्रिकलमध्ये. इथे काय असतं मग, इथे ते वॉल असतं. ते वॉल असतो. वॉल मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, असं काय असतो, वॉल असतो. वॉलमधून काय होतं मग, इथे येतं ते ब्लड, इथे ब्लड येतं. हे काय आहे मग, राईट वेंट्रिकल. राईट वेंट्रिकलमधून कुठे जातं मग, राईट वेंट्रिकलवरून म्हणून जातं पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरीमध्ये जातं. पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी आर्ट सॉरी पल्मोनरी वेन, हां सॉरी पल्मोनरी आर्टरी, हां पल्मोनरी आर्टरीत जातं. पल्मोनरी आर्टरीमध्ये काय आहे, एकच आर्टरी की तिच्यामध्ये काय असतं, अशुद्ध रक्त असतं. पल्मोनरी आर्टरीत जातं. ही पल्मोनरी आर्टरी कुठे जाते, लंग्समध्ये जाते. लंग्समध्ये जाते. आणि लंग्समधून काय होतं मग, पल्मोनरी वेन्सद्वारे. पल्मोनरी वेन्सद्वारे कुठे येतं मग, पल्मोनरी वेन्सद्वारे इथे येतं. तर आपण सॉरी हेड पेन घेऊ, हेड पेन घेऊ. नंतर भी तुम्हाला मी हे फिगर एक्सप्लेन करेन. पल्मोनरी वेन्सद्वारे कुठे होतं, पल्मोनरी वेन्सद्वारे कुठे येतं मग, लेफ्ट वेन ॲट्रियममध्ये येतं. लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं. लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं. लेफ्ट ॲट्रियममधून कुठे जातं मग, लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. आणि एओर्टामधून काय होतं मग, पूर्ण बॉडीमध्ये ब्लड जात असतं. आता हे आपण पार्ट बघून घेऊ. पार्ट सांगतो मी तुम्हाला. आता पल्मोनरी इथे काय असतं, 2 ॲट्रियम, ॲट्रियम आणि वेंट्रिकलमध्ये, ॲट्रियम आणि वेंट्रिकलमध्ये म्हणजे आलिंद आणि निलयमध्ये वॉल असतात. काय असतात, वॉल असतात. राईट साईडला काय असतो, ट्रायकुस्पिड वॉल असतो. राईट साईडला ट्रायकुस्पिड वॉल. ट्रायकुस्पिड काय असतात, का म्हणतात त्याला ट्रायकुस्पिड, याच्यामध्ये 3 झडपा असतात. काय असतात, 3 झडपा असतात. 3 झडपा असतात. 3 झडपांचा वॉल असतो. तो कोणता असतो, ट्रायकुस्पिड. त्या बाजूला जर बघितलं म्हणजे राईट, आपण जर बघितलं राईट ॲट्रियम आणि राईट वेंट्रिकलमध्ये काय आहे, ट्रायकुस्पिड वॉल आहे. आणि लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकलमध्ये काय असतो, बायकुस्पिड वॉल असतो. म्हणजे 2 झडपांचा वॉल असतो. हा जर बघितला तर काय आहे, हा 2 झडपांचा वॉल आहे. फक्त यालाच काय म्हणतो, मायट्रल वॉल. मायट्रल वॉल. मायट्रल स्टेनोसिस होत असतं काही आजारामध्ये. म्हणजे मायट्रल वॉल जो असतो तो कडक होत असतो, तो बदलायचा असतो. रुमॅटिक हार्ट डिसीज जो असतो त्याच्यामध्ये मायट्रल स्टेनोसिस होत असतं. म्हणजे हा वॉल कडक होतो. त्यामुळे काय होतं, पूर्ण ब्लड काय होतं, बाहेर फेकलं जात नाही. बॉडीला पूर्ण ब्लड मिळत नाही. कारण की हा वॉल जर ओपन राहिला तर जेव्हा वेंट्रिकल कॉम्प्रेस होईल, डायस्टोल असेल, वेंट्रिकलचा डायस्टोल असेल, तेव्हा काय होणार, पूर्ण ब्लड फेकलं जाणार नाही. पूर्ण ब्लड फेकलं जाणार नाही. पूर्ण ब्लड फेकलं सिस्टोलच्या वेळेस, सिस्टोलच्या वेळेस काय होणार, पूर्ण ब्लड फेकलं जाणार नाही. म्हणजे वेंट्रिकल जेव्हा आकुंचन पावेल तेव्हा पूर्ण ब्लड फेकलं जाणार नाही. काय असणार, या वॉलमुळे. वॉल म्हणजे काय असतात, झडपा असतात. जसं की नळांना वॉल असतात तसे हृदयामध्ये काय असतात, 4 वॉल असतात. 4 वॉल असतात. 2 वॉल कुठे असतात, ॲट्रियम आणि वेंट्रिकलमध्ये, राईट साईडला, लेफ्ट साईडला. आणि 2 वॉल कुठे असतात, वेसल्सला. एक पल्मोनरी आर्टरीला असतो आणि दुसरा कुठे असतो, एओर्टाला असतो. दुसरा कुठे असतो, एओर्टाला असतो. हे जे वॉल असतात यांनाच काय म्हणतात, सेमिल्युनर वॉल. यांना म्हणतात सेमिल्युनर वॉल. किंवा ते जर पल्मोनरी आर्टरीला असेल त्याला पल्मोनरी वॉल म्हणतात. आणि एओर्टिक वॉल, एओर्टाला जो असेल त्याला एओर्टिक वॉल म्हणतात. पल्मोनरी वॉल असं म्हणतात त्याला. पल्मोनरी वॉल सॉरी सेमिल्युनर वॉल म्हणतात. सेमिल्युनर म्हणजे काय असतं, अर्धचंद्राकृती असतात. ते कसे असतात, अर्धचंद्राकृती असतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, सेमिल्युनर वॉल. दोन्ही वॉलला काय म्हणतात, सेमिल्युनर. आणि जर पल्मोनरी आर्टरीचा असेल तर त्याला पल्मोनरी वॉल, आणि एओर्टाचे असेल तर त्याला एओर्टिक वॉल असं म्हणतात. हे वॉल झाले. आपण काय 4 कप्पे, 2 वेसल्स तिथून निघतात. 2 वेसल्स निघतात. 2 वेसल्स काय होतात, आतमध्ये ब्लड सोडतात. म्हणजे 4 वेसल्स असतात. सुपेरियर वेना किंवा इन्फेरियर वेना किंवा
आणि एक काय पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी वेन्स, पल्मोनरी आर्टरी आणि एओर्टा. आणि 4 वॉल असतात, 4 काय असतात वॉल असतात आणि 2 काय असतात सेप्टम असतात. 2 काय असतात सेप्टम. हा जो काय आहे हा वेंट्रिक्युलर सेप्टम आहे. हा जर बघितला वेंट्रिक्युलर सेप्टम, वेंट्रिक्युलर. आणि हा जर बघितला ॲट्रियल सेप्टम, इथे जर बघितला ॲट्रियल सेप्टम, 2 ॲट्रियाला डिवाइड करतो त्याला काय म्हणतो ॲट्रियल सेप्टम. 2 वेंट्रिकल्सला डिवाइड करतो त्याला काय म्हणतो आपण वेंट्रिक्युलर सेप्टम. वेंट्रिक्युलर सेप्टम. एक आहेत मग हृदयाचे पार्ट. हृदयाचे पार्ट, हृदयाचे पार्ट काय काय बघितलं आपण. राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, 4 वेसल्स, सुपेरियर वेना केवा, इन्फेरियर वेना केवा. हे काय अशुद्ध रक्त आणत असतात. हे काय मग पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी आर्टरी, एओर्टा, एओर्टा. एओर्टा नंतर काय मग आता वॉल, 4 प्रकारचे वॉल. कोणते कोणते वॉल आहेत मग ट्रायकोस्पिड वॉल, बायकोस्पिड वॉल, त्यालाच काय म्हणतो आपण मायट्रल वॉल. आणि हे काय मग हे पल्मोनरी वॉल आणि एओर्टिक वॉल, एओर्टिक वॉल. आणि त्याच्यामध्ये काय असतं 2 सेप्टम असतात. काय असतं ॲट्रियल सेप्टम आणि वेंट्रिक्युलर सेप्टम. आता हे काय मी तुम्हाला वरवरचं सांगितलं, बरोबर सांगितलं. आपण आता हृदयाच्या बाबतीत डिटेल्स आपण बघू. हृदयाच्या बाबतीत डिटेल्स बघू. हृदयाचे पार्ट तर आपण बघितलं. हृदयाचे पार्ट आपण बघितले. ही फिगर तुम्ही लक्षात घ्या, फिगर लक्षात घ्या. हृदय जर बघितलं तर काय असतं छातीच्या मध्यभागी स्टर्नमच्या बॅक साईडला असतं. हृदय काय हे जे स्टर्नम आहे ना त्याच्या बॅक साईडला असतं, लेफ्ट साईडला थोडंसं झुकलेलं, 2 फुफ्फुसांच्या मध्ये लेफ्ट साईडला झुकलं. आपली मूठ असती ना, आपल्या मुठी एवढं असं हृदय असतं. असं ठेवलं आपण मूठ तर आपलं मुठी एवढं काय हृदय, हृदय. आणि हृदयाचं वजन जर बघितलं 360 ग्रॅम आहे. किती आहे 360 ग्रॅम. हे कधी कधी राज्यसेवेला विचारलं जातं. कधी कधी एकदा लिव्हरचं वजन विचारलेलं आहे, लिव्हरचं वजन विचारलेलं आहे, किडनीचं विचारलेलं आहे. त्यामुळे आपण याच्यामध्ये दिलेलं आहे 360 ग्रॅम आहे. हे पाठ्यपुस्तकातलंच, पाठ्यपुस्तकातला आकडा विचारला जातो. मेलमध्ये डिफरंट असतं, फिमेलमध्ये डिफरंट असतं. आपल्याला एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. 360 ग्रॅम किंवा 3 जर असं ऑड आलं तर काय आहे 360 आपल्याला पाठ असलं तर आपण आजूबाजूचं ऑप्शन पण लिहू शकतो. 360 ग्रॅम असतं. आणि हा जर हृदय, हृदयाच्या भोवती काय असतं 2 अशा लेयर असतात. 2 काय असतात लेयर असतात. हृदय आवरण असतं त्याला, हृदय आवरण 2 लेअरमध्ये हृदय आवरण असतं. त्याला काय म्हणतो आपण पेरिकार्डियम. म्हणजे कोणताही अवयव असला बॉडीमधला कोणताही अवयव. लंगच्या भोवती पण काय असतं 2 आवरणं असतात. लंगच्या भोवती पण काय असतं 2 आवरणं असतात. मेंदूच्या भोवती 3 आवरणं असतात. त्यांना मेनिंजस म्हणतो आपण. लंगच्या भोवती असेल तर त्याला प्लुरा म्हणतो. आणि हार्टच्या भोवती जर आवरण असतं म्हणजे 2 लेअरमध्ये आवरण असतं त्यालाच काय म्हणतो आपण पेरिकार्डियम. पेरी म्हणजे काय सराउंडिंग, कार्डियम म्हणजे हार्ट. हार्टच्या सराउंडिंगला जे आवरण आहे त्याला काय म्हणतो आपण पेरिकार्डियम. पेरिकार्डियम, या पेरिकार्डियम 2 लेअरमध्ये असतं आणि त्या लेअरमध्ये काय असतं फ्लूइड असतं. त्याच्यामध्ये काय असतं फ्लूइड असतं. त्याला काय म्हणतो आपण पेरिकार्डियल फ्लूइड. म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विड असतं. लिक्विड काय असतं शॉक ॲब्सॉर्प्शनचं काम करतं. म्हणजे जर आता आणि काय असतं घर्षण एक रोखतं आणि शॉक ॲब्सॉर्प्शन म्हणजे संरक्षण हृदयाचं करायचं काम करतं, धक्क्यापासून संरक्षण. आता आपण समजा आता ह्या लेअर नसते आणि लिक्विड नसतं तर काय झालं असतं. आता समजा आपण असं खड्ड्यात पडलो, हार्ट काय कडलं असतं खाली आलं असतं, खाली आलं असतं. समजा या लेअर नाही, समजा लुब्रिकेशनच नाही, हे समजा असं हार्ट आहे समजा आणि त्याच्या आजूबाजू लंग्स आहे, आजूबाजू लंग्स आहे आणि या लेअर नाहीत समजा आणि याच्यामध्ये लिक्विड भरलेलं नाही तर काय झालं असतं हार्ट आलं इथे चिपकलं असतं, खाली इथे चिपकलं असतं म्हणजे कशाला लंग्सला चिपकलं असतं. पण इथे फ्लूइड असल्यामुळे काय असतं ते तसंच्या तसं असतं म्हणजे शॉक ते ॲब्सॉर्ब करतं. सस्पेन्शनचं काम करतं एक प्रकारे. गाडीमध्ये फ्लूइड असतं ना ऑइल, कशासाठी सस्पेन्शनसाठी. तसंच इथे काय आहे सस्पेन्शनसाठी काय असतं फ्लूइड असतं. प्रत्येक अवयवाच्या आजूबाजू मेंदूच्या आजूबाजू पण काय असतं फ्लूइड असतं. नाही तर मेंदू कित्येक वेळा काय झालं असतं कवटीच्या हाडांना काय झालं असतं टच झालं असतं. कवटीच्या हाडांना लागला असतं ना मेंदू, पण म्हणून काय असतं मेनिंजस असतात. त्याच्यामध्ये काय असतं फ्लूइड असतं. त्याला म्हणतो आपण सेरेब्रोस्पायनल फ्लूइड CSF तुम्ही ऐकलं असेल. तसंच हृदयाच्या अतिवरती काय असतं 2 आवरणं असतात. त्या आवरणामध्ये काय असतं फ्लूइड असतं. त्यालाच काय म्हणतो आपण पेरिकार्डियल फ्लूइड असं म्हणतो. आणि हृदय हे जर बघितलं हृदय कशाने बनलेलं असतं मसल्सने बनलेलं असतं. स्नायुमय हृदय असतं. ते मांसल अवयव कसं आहे स्नायुमय असतं, मांसल असतं. आणि इथे हा शब्द कट आहे. हृदय हे हृदय स्नायूंचं असतं म्हणजे कार्डियक मसल्सनं बनलेलं असतं. हृदय कशाने बनलेलं असतं कार्डियक मसल्सने बनलेलं असतं. आणि हे कार्डियक मसल्स जे बघितलं आपण हृदय स्नायूंनी बनलं हे मायोजेनिक असतात. मायोजेनिक हार्ट असं म्हणलं जातं. अनैच्छिक येते
मायोजेनिक हार्ट आपण पुढे बघू. म्हणजे ते काय स्वतःचे इम्पल्स स्वतः तयार करत असतं हार्ट, त्याला मग त्यामुळेच काय म्हणतो आपण मायोजेनिक हार्ट असं म्हणतो. अनैच्छिक असतात म्हणजे इनव्हॉलंटरी असतात. म्हणजे आपल्या इच्छेनुसार हृदय व्हॉलंटरी इनव्हॉलंटरी काय असतं, जे अवयव समजा हात असं हे जे मसल्स आहेत त्या कशात व्हॉलंटरी आहेत. म्हणजे या काय आता जर बघितलं आपण हात जर मला हलवायचा नाही तर हलणार का, नाही हलणार. म्हणजे ते काय ऐच्छिक मसल असतात, व्हॉलंटरी मसल्स असतात. हार्ट असेल, इतर शरीरातले अवयव जे आहेत आतडे असतील यांच्या मसल्स कशा असतात मग अनैच्छिक असतात. अनैच्छिक म्हणजे काय झालं, इनव्हॉलंटरी. इनव्हॉलंटरी म्हणजे ॲटोमॅटिक त्या कंटिन्युअसली चालू असतात, आपल्या ताब्यात नसतात. म्हणून ते कसे असतात, इनव्हॉलंटरी असतात. त्यांचं आकुंचन आणि शीतलीकरण काय एका निश्चित तालामध्ये होत असतं. मसल कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन कसं होतं, एका निश्चित तालामध्ये होत असतं शीतलीकरण, आणि त्यालाच काय म्हणतो हार्टबीट असं. म्हणजे एखाद्याचं हार्टबीट जर बघितलं, लब डब असं एका तालामध्ये होत असतं. असं नाही की लबडब झालं, लबडब थोडं थांबलं लगेच लबडब असं एका तालात होत नसतं का. म्हणजे एका असं डिस्कंटिन्यू असतं का, नाही, ते एका तालामध्ये होत असतं. असं डिस्कंटिन्यू असेल तर त्याला काय म्हणतो, तो आजार असतो, एक प्रकारचा आजार असतो. तर ते एवढ्या खोलात आपल्याला जायची गरज नाही. ते कसं असतं, एका तालामध्ये होत असतं आणि त्यालाच म्हणतो आपण हार्टबीट. एका निश्चित तालात होत असतं आकुंचन आणि शीतलीकरण, कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन एका निश्चित तालामध्ये होत असतं. त्यालाच काय म्हणतो, हृदयाचा हार्टबीट. त्यालाच काय म्हणतो, हार्टबीट असं म्हणतो, हृदयाचं स्पंदन असं म्हणतो. आणि उभ्या पडद्यामुळे आता हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, उभ्या पडद्यामुळे काय होतं, डावे उजवे असे दोन भाग पडतात हृदयाचे. उभा पडदा असा हा हृदय समजा, जास्त राऊंड झालं हृदय, त्याचे काय होतात, उभा पडदा आहे, ते काय होतात दोन भाग पडतात. आणि अजून चार भाग कसे होतात मग, इथे काय असतात, वॉल असतात. ते काय असतात, वॉल असतात. त्यामुळे काय होतात, चार भाग होतात. चार भाग. हा उभा पडदा काय असतो, हा सेप्टम असतो. यालाच काय म्हणतो, ॲट्रियल सेप्टम. याला काय म्हणतो आपण, वेंट्रिक्युलर सेप्टम. ॲट्रियल सेप्टम, वेंट्रिक्युलर सेप्टम असे काय होतात, दोन भाग पडतात. आणि त्याचे काय मग, आणि त्याचे मग काय असतात, दोन भागाचे परत दोन भाग पडतात. कशामुळे, या आतील काय होते, वॉलमुळे. आतील काय, वॉलमुळे. आणि परत त्याचे दोन कप्पे होतात. असे हृदयाचे काय असतात, चार कप्पे होतात. त्यालाच काय म्हणतो, दोन आलिंद असतात, ॲट्रियम असतात, आणि खालील कप्प्यांना काय म्हणतो आपण, वेंट्रिकल्स असं म्हणतो. आता ॲट्रियमचं आपण जाणून घेऊ. ॲट्रियमचं काम काय असतं, वेंट्रिकलचं काम काय असतं. बाकी तुम्हाला मी बाकी पार्ट तसे सांगितलेले. ॲट्रियम, दोन ऑरिकल किंवा ॲट्रियम आहेत. त्यालाच काय म्हणतो आपण, डावे उजवे ॲट्रियम असतं. त्याच्यामध्ये काय असतो, इंटर ऑरिक्युलर किंवा इंटर ॲट्रियम सेप्टम असतो. इंटर ऑरिक्युलर काय असतो, सेप्टम असतो. सेप्टम काय असतो, डिवाइड करतो. हा जर बघितलं तर काय, इंटर ऑरिक्युलर सेप्टम असतो डाव्या आणि उजव्या ॲट्रियममध्ये. आणि ते वरच्या स्थितीला असतात, वरच्या बाजूला असतात. त्याच्यामध्ये एसे नोड असतो, सायनो ॲट्रियल नोड. हा आपण बघू, डिटेलमध्ये बघू. मायोजेनिक हार्टचं फंक्शन कसं चालतं तेव्हा एसे नोड, एव्ही नोड आपण बघणार आहे. एसे नोड असतो, सायनो ॲट्रियल नोड असं म्हणतो त्याला. तो उजव्या ॲट्रियमच्या या कोपऱ्यामध्ये एसे नोड असतो. ते काय असतो, एसे नोड असतो. इथे एव्ही नोड असतो. नंतर बंडल ऑफ हिस आणि मग पुरकुंचे फायबर्स. इथून काय असतं, मग एक फायबर्सचं बंडल असं येतं. तो एक बंडल येतं आणि मग तिथून काय असतात, पुरकुंचे फायबर निघत असतात. आपण एसे नोड आणि उजव्या ॲट्रियमच्या वरच्या बाजूला भिंतीमध्ये काय असतं, स्थित असतं. इथे काय, मग इथे भिंतीमध्ये काय असते, इथे एसे नोड. हे काय झालं, ॲट्रियम. ॲट्रियममध्ये ब्लड कुठून येतं, सुपेरियर वेना केवा आणि इन्फेरियर वेना केवा. इथून काय येतं, अशुद्ध रक्त येतं. आता वेंट्रिकल्स, आणि या ॲट्रियममध्ये जर बघितलं, हे राईट ॲट्रियम झालं, हे लेफ्ट ॲट्रियममध्ये ब्लड कुठून येतं, कुठून येतं, पल्मोनरी वेन्समधून येतं. पल्मोनरी वेन्समधून. इथे कसं रक्त आलं, अशुद्ध रक्त आलं. याच्यामध्ये शुद्ध रक्त येतं. दोन पल्मोनरी वेन्स, उजव्या बाजूच्या फुफ्फुसामधून दोन वेन्स येतात, डाव्या बाजूच्या फुफ्फुसामधून दोन वेन्स येतात. अशा चार वेन्स कुठे ओपन होतात, लेफ्ट ॲट्रियममध्ये. आणि हे कोणतं ब्लड आणतात, मग शुद्ध रक्त येतं. म्हणजे जर आता शुद्ध रक्त येतं, आपण रक्ताभिसरण बघू, त्याच्यामध्ये तुम्हाला मी लंग्सची डायग्राम पण सांगेल. म्हणजे इथे किती वेन्स ओपन होतात, चार.
किती वेन्स ओपन होतात? 4. 2 राईट साईडच्या लंग्समधून, 2 लेफ्ट साईडच्या लंग्समधून. कुठे येतात? लेफ्ट ॲट्रियममध्ये, लेफ्ट ऑरिकलमध्ये. ऑरिकल ॲट्रियम एकच असतं. हां, 2 शब्द आहेत त्याला. लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं. हे झालं ॲट्रियम. हां, आता जेव्हा काय होतं, हार्ट जर बघितलं, हां, एकदा काय होतं, एकदा लबमध्ये, हां, लब जेव्हा असतं, लब स्थिती किंवा सिस्टोल जेव्हा असतो, सिस्टोल जेव्हा असतो तेव्हा काय होतात, 2 वेंट्रिकल बंद होतात. 2 काय होतात? वेंट्रिकल बंद होतात. जेव्हा वेंट्रिकल बंद झाले, हे वॉल्व काय होतात? ऑटोमॅटिकली बंद होतात. असे जर असं जर दाबलं तर काय होणार? हे वॉल्व बंद होणार, हे वॉल्व बंद होणार. हे जेव्हा वॉल्व बंद होणार, हे वेंट्रिकल बंद झाले की ब्लड कुठे फेकलं जाणार? बॉडीमध्ये फेकलं जाणार, बॉडीमध्ये फेकलं जाणार. आणि तेव्हा काय होणार? हे ओपन राहतात ना, हे बंद होणार तेव्हा हे ओपन राहतात, तेव्हा याच्यामध्ये काय होणार? ब्लड होणार, ब्लड येणार. त्यामध्ये ब्लड येणार म्हणजे कुठून येणार? सुपेरियर वेना केव्हामधून, इन्फेरियर वेना, पल्मोनरी वेन्समधून कुठे येणार? ब्लड त्या दोन्ही ॲट्रियममध्ये ओपन. मग जेव्हा याचं काय वेंट्रिकल्सचं डायलेटेशन होणार, वेंट्रिकलचं डायलेटेशन होणार, तेव्हा काय होणार? हे ॲट्रियम काय होणार? आकुंचन पावणार. ॲट्रियम काय होणार? आकुंचन पावणार. किंवा आकुंचन पावायची गरज नाही. डायस्टोलच्या वेळेस काय होतं? ॲटोमॅटिकली वॉल्व काय होणार? ओपन होणार आणि हे ब्लड इथे येणार. ते काय होणार? ब्लड इथे येणार, म्हणजे वेंट्रिकल्समध्ये ब्लड येणार, वेंट्रिकल्समध्ये ब्लड येणार. आता वेंट्रिकल्स बघू आपण. ॲट्रियम समजलं तुम्हाला, ब्लड कुठून आलं आणि ते ब्लड कसं ड्रेन होणार? इथून काय होणार? ब्लड काय होणार? ऑटोमॅटिकली हे डायलेटेशन होणार हार्टचं, वेंट्रिकल्सचं. जेव्हा तेव्हा काय असतो? डब साऊंड असतो, डब साऊंड असतो. डब साऊंड कसा असतो? कमी असतो थोडासा. लब डब, लब डब. म्हणजे जेव्हा याचं आकुंचन प्रसरण, आकुंचन प्रसरण कशाचं? वेंट्रिकल्स, वेंट्रिकल्स. तेव्हा काय होणार? प्रसरणच्या वेळेस ॲटोमॅटिकली वॉल्व ओपन होणार, इथे ब्लड येणार. इथे काय होणार? ब्लड येणार. ते असे वॉल्व असतात, असे वॉल्व असतात, म्हणजे इथे ब्लड येणार, डब साऊंड असतो तेव्हा. आता वेंट्रिकल्स, वेंट्रिकल्स जर बघितलं, हृदयाचे 2 आतील कक्ष असतात, उजवा आणि डावं काय असतं? वेंट्रिकल्स असतं. त्याच्यामध्ये काय असतं? मी सांगितलं तुम्हाला, इंटरवेंट्रिक्युलर काय असतं? सेप्टम असतं. इंटरवेंट्रिक्युलर काय असतो? सेप्टम असतो. इथे काय असतो? इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. तो ऑलरेडी बघितला. वेंट्रिकलच्या भिंती अँट्रियापेक्षा कशा असतात? जाड असतात. आता याच्यामध्ये ब्लड काय आहे? वेंट्रिकलला पूर्ण बॉडीमध्ये ढकलायचं आहे, पूर्ण बॉडीमध्ये फेकायचं आहे, त्यामुळे वेंट्रिकलच्या भिंती कशा असतात? जाड असतात. आणि कारण की वेंट्रिकल काय करतं? विविध भागामध्ये रक्त पंप करतं. ॲट्रिया काय करतं? फक्त रक्त घेतं, म्हणजे रक्त ऑटोमॅटिकली ॲट्रियामध्ये येत असतं बॉडीतलं आणि ते ॲट्रियामध्ये घेतलं जातं. पण वेंट्रिकल काय असतं? पूर्ण बॉडीमध्ये रक्त फेकत असतं, त्यामुळे वेंट्रिकलच्या भिंती कशा असतात? जास्त असतात. आणि मग आता याच्यातले पार्ट तुम्हाला अजून थोडंसं सांगतो फक्त. इथे जर बघितलं काय, सुपेरियर वेना किंवा इन्फेरियर वेना केव्हा आले? वेंट्रिकलमध्ये ब्लड आलं. मग वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं, तेव्हा या वेंट्रिकलमधून काय असते? पल्मोनरी आर्टरी निघते, पल्मोनरी आर्टरी निघते. ती पल्मोनरी आर्टरी कुठे जाते? मग लंग्समध्ये जाते. लंग्समध्ये ते ब्लड घेऊन जाते दोन्ही लंग्समध्ये. हां, याच्या परत ब्रँचेस होतात, राईट आणि लेफ्ट. दोन्ही लंग्समध्ये ब्लड घेऊन जाते. लंग्समध्ये काय होतं? त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होतं, परत ते ब्लड कुठे येतं? मग त्याच्यामध्ये येतं. हां, जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा काय होतं? हे ब्लड कुठे? अशुद्ध रक्त कुठे जातं? या बाजूला अशुद्ध रक्त असतं राईट साईडला आणि लेफ्ट साईडला कसं असतं? शुद्ध रक्त असतं. शुद्ध रक्त, या बाजूला अशुद्ध रक्त, या बाजूला शुद्ध रक्त. हे अशुद्ध रक्त कुठे जातं? लंग्समध्ये शुद्ध होऊन येतं. मग कुठे कुठे येतं? याच्यामध्ये येतं लेफ्ट वेंट्रिकल ॲट्रियममध्ये. आता इथून काय निघतो? एओर्टा निघतो. जेव्हा वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा अशुद्ध रक्त कुठे जातं? लंग्समध्ये. आणि शुद्ध रक्त कुठे जातं? एओर्टामधून पूर्ण बॉडीमध्ये जात असतं. एओर्टामधून पूर्ण बॉडीमध्ये जात असतं. आपण आता बघू रक्तभिसरण जेव्हा डिटेल बघू ना, खाली आहे रक्ताभिसरण, तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ब्लडचं फक्त. ब्लड कसं वर खाली होतं. आता हे काय? विविध भागामध्ये रक्त काय होतं? पंप होत असतं. पुढचं हे आपण पाहिलेलं आहे, घेतलंय मी. ते काय? मग जिथे जिथे ग्रीन आहे ना, जिथे जिथे निळा कलर आहे, सॉरी ब्ल्यू कलर आहे ना, तिथे तिथे काय आहे? तिथे तिथे डिऑक्सिजनेटेड ब्लड, अशुद्ध रक्त आहे. आणि हे काय? मग शुद्ध रक्त आहे.
हे काय शुद्ध रक्त. हे काय आता सुपेरियर वेना किंवा इन्फेरियर वेना किंवा म्हणून कुठे झालं, लेफ्ट राईट ॲट्रियम मध्ये आलं. हे राईट ॲट्रियम मध्ये आलं. इथून कुठे झालं, राईट वेंट्रिकल मध्ये. राईट वेंट्रिकल मधून कुठे झालं, पर्मनरी आर्टरीतून कुठे गेलं, पर्मनरी लंग्समध्ये गेलं. लंग्समध्ये गेलं. हे काय डिऑक्सिनेटेड ब्लड. नंतर पल्मोनरी वेन्स, हे छोटे छोटे पल्मोनरी वेन्स आहे, तिथून कुठे आलं, लेफ्ट ॲट्रियम मध्ये आलं. लेफ्ट वेंट्रिकल ॲट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलं. वेंट्रिकल मधून एवढा मार्गी कुठे गेलं, मग पूर्ण बॉडीमध्ये गेलं. हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आता आपण हार्ट आपण पाहिलेलं आहे. हार्ट आता आपण बघणार आहे रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्या आपण बघू. रक्तवाहिन्याची रचना आणि कार्य. आता याच्यामध्ये फिगर आहे. हां, याच्यामध्ये काय, ही काय आर्टरी आहे आणि ही वेन आहे. आर्टरी आहे, ज्या हृदयापासून रक्त नेतात त्यांना काय म्हणतो आपण, आर्टरी म्हणतो किंवा धमनी म्हणत असतो. आणि ज्या हृदयापर्यंत रक्त आणतात, म्हणजे बॉडी पार्टपासून हृदयापर्यंत आणतात, त्यांना आपण वेन्स म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो, वेन्स म्हणतो किंवा नीला शिरा असं म्हणत असतो, शिरा म्हणत असतो. हां, आणि या काय मग कॅपिलरीज. हां, आता आपण बघू, जर आर्टरी जर बघितली, आर्टरी काय असते, आर्टरीच्या हे वॉल आहेत. हां, इनर वॉल, आउटर, मिडल वॉल, आउटर वॉल. हां, हे काय वॉल. आर्टरी जी वॉल असते, आर्टरीची वॉल असते ती जाड असते. वेन्सची वॉल कशी असते, बारीक असते. वेन्स तिन्ही 3 लेअरमध्ये असतात. वॉल जी कशी असते 3 लेअरमध्ये, आउटर लेअर, इनर लेअर आणि मिडल लेअर. पण या तिन्हीमध्ये याच्यामध्ये डिफरन्स काय असतं, याच्यामध्ये जर बघितलं, आर्टरीमध्ये जर बघितलं, आर्टरीचा क्रॉस सेक्शन आहे. हां, याची वॉल कशी, भिंतिका कशी असते, जाड असते. आता पाईपलाईन जर बघितली, जितकी भिंत जाड असती आणि पाईपलाईनचं लुमेन, आतलं जे लुमेन आहे ते कमी असेल, तिच्यामध्ये प्रेशर कसा असतो, जास्त असतो. ते पूर्ण बॉडीमध्ये ब्लड घेऊन जाते ना ही. म्हणून आर्टरीमध्ये काय असतं, भित्तिका जाड असतात आणि लुमेन कसं असतो, कमी. लुमेन जर बघितलं तर कशी असते, कमी असते. आणि जे पाईपलाईन जर बघितली, कडक पाईपलाईन आणि नरम पाईप तुम्ही पाहिला, जे नरम पाईपामध्ये प्रेशर कसा असतो, कमी असतो. आता हे कसं आहे, नरम पाईप आहे, तो कसा असतो, त्वचेला लागून असतो. या काय मग वेन्स आहेत. आता वेन्सचं काय असतं, भित्तिका कमी जाड असते, लुमेन्स मोठा असतो. हे लुमेन जी बघितली म्हणजे त्या आतली पोकळी, पोकळी कशी असते, मोठी असते. पोकळी कमी असते. वेन्सची पोकळी कशी असते, कमी असते. आणि वेन्समध्ये काय असतात, मग वॉल असतात. आता हे वॉल कशासाठी असतात, समजा आता पायाचं ब्लड आहे, पायाचं ब्लड आहे, तर पायामधून ब्लड वर कसं येणार, प्रेशर तर नाही आहे त्याच्यामध्ये. वेन्समध्ये प्रेशर आहे का, हार्टने पंप केलं तर कशात प्रेशर आहे, आर्टरीमध्ये. वेन्समध्ये प्रेशर आहे का, नाही. पण हार्ट जेव्हा ब्लड पंप करतं, म्हणजे ब्लड आता समजा इथून आर्टरीमधून कॅपिलरीजमध्ये आलं, ते पुढे पुढे सरकत आलं. समजा सरकत आलं तर काय होतं, जर थोडंसं, आता समजा ही वेन्स आहे, वेन्स आहे. हां, तर ब्ल्यू कलरमध्ये काढू आपण, कलरमध्ये ही वेन्स आहे समजा. हां, वेन्स आहे, पायातली वेन्स समजा. आता हिच्यामधून ब्लड, आता हिच्यामध्ये वॉलची गरज काय असते, ब्लड असं पुढे ढकललं समजा. हां, जसं आता आर्टरीमधून गेलं, कॅपिलरीजमध्ये गेलं, कॅपिलरीजमधून वरवर येते, तर इथे काय असतो, मग वॉल असतो. वॉल नसला तर काय होणार, इथून ब्लड समजा इथे आलं, इथे काय होणार, इथे लगेच वॉल बंद होणार. इथून पुढे आलं समजा, इथपर्यंत आलं की इथे वॉल येणार. इथे जर वॉल नसला तर काय होणार, वॉल जर खराब झाले, वॉल खराब पण झाले तर काय होतात, या वेन्स काय होतात, डायलेट व्हायला सुरुवात होतं. म्हणजे ब्लड तिथले तिथे काय होतं, राहतं, थांबून राहतं. अशा लोकांचे पाय असे फुगतात, पाय फुगतात. किंवा व्हेरिकॉज वेन, आपण तुम्ही ऐकलं असेल टर्म, व्हेरिकॉज वेन, त्या रक्तवाहिन्या अशा वाकडे तिकडे होतात, त्या फुगतात. व्हेरिकॉज वेन हा आजार होतो. म्हणून काय असतं, रक्त वेन्समध्ये काय असतात, वॉल असतात. वेन्समध्ये काय असतात, वॉल असतात. मग हे वॉल काय ठराविक अंतरावर काय असतात, प्रत्येक वेनमध्ये वॉल असतात. हे काय तर आर्टरी आणि वेन्स. आणि कॅपिलरीज काय असतात, कॅपिलरीज काय असतात, या पातळ असतात, पातळ केशवाहिन्या असतात, पातळ केशवाहिन्या असतात. त्याच्यामधून ब्लड काय असतं, रक्तातल्या घटकांमध्ये एक्सचेंज होत असतो, सेल, ते पुढे आपण बघणार आहे. आता याच्यातलं जर बघितलं, 30% ब्लड, पूर्ण बॉडीतलं 30% ब्लड कुठे असतं, आर्टरीजमध्ये असतं. 30% ब्लड आर्टरीजमध्ये असतं, 5% ब्लड फक्त कॅपिलरीजमध्ये असतं, आणि 65% ब्लड कुठे असतं, मग वेन्समध्ये. म्हणजे बॉडीमध्ये जेवढं ब्लड आहे, हार्ट सोडून, हां, हार्टमध्ये जेवढं ब्लड आहे ते सोडून, तर त्याच्यात 30% कुठे असणार, आर्टरीमध्ये असणार. 30% आर्टरीमध्ये असणार, 5% कॅपिलरीजमध्ये असणार, बारीक बारीक कॅपिलरीज, केशवाहिन्या त्यांना म्हणतो. आणि 65% रक्त कुठे असतं, वेन्समध्ये. 65% रक्त कुठे असतं, वेन्समध्ये असतं. आता आर्टरी, वेन आणि त्यांचे फंक्शन आपण बघू.
हार्ट एक पाहिलं आपण. आता प्रमुख धमन्या 3 प्रकारच्या असतात. प्रमुख धमन्या काय असतात, तरी रक्तवाहिन्या काय असतात, 3 प्रकारच्या असतात. मराठी नावं जरी नाही पाठ केले तरी जमतं. हां, काय नाही, मराठी नावं आपल्याला यायला पाहिजे. आता हृदयाचं स्पंदन काय असतं, सतत चालू असतं, त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये रक्त काय असतं, फिरत असतं. रक्तवाहिन्यामध्ये रक्त फिरत असतं. प्रमुख काय असतं, रक्तवाहिन्या प्रामुख्याने 3 प्रकारच्या असतात. एक असतं रोहिणी, नीला. रोहिणी म्हणजे धमनी, तिलाच काय म्हणतो, आर्टरी. नीला शिरा म्हणजे काय, वेन्स. आणि केशवाहिन्या केशिका म्हणजे काय असतं, कॅपिलरीज. हे आर्टरी, वेन आणि कॅपिलरी. आता आर्टरी ही फिगर डबल झाली आपली, ही फिगर काय आहे, डबल झालेली. आपण पुढचं बघू. हां, आर्टरी तुम्हाला मी सांगितलं आर्टरीबद्दल. हां, हृदयापासून ज्या रक्तवाहिन्या निघतात त्यांना काय म्हणतो आपण, आर्टरी असं म्हणतो. हृदयाकडे जे रक्त आणतात त्यांना काय म्हणतो आपण, वेन्स म्हणतो. त्यांनाच काय म्हणतो, शिरा म्हणतो, नीला म्हणतो. आणि जे हृदयापासून रक्त नेतात त्यांना काय म्हणतो आपण, धमन्या म्हणत असतो. आता धमनी किंवा रोहिणी जर बघितली, शरीरापासून वेगवेगळ्या भागाकडे रक्त काय असते, हृदयाकडून नेत असते. हृदयाकडून वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेत असते. ते कसं रक्त नेत असतं, शुद्ध रक्त नेत असते. शुद्ध रक्त नेत असतं. आणि वेन्स काय असतात, अशुद्ध रक्त वाहून नेत असतात. अशुद्ध रक्त. धमन्या कशा असतात, तुम्हाला मी सांगितलं, भित्तिका जाड असतात, त्यांची लुमेन कमी असते, आतली पोकळी जी असते कमी असते. आता धमन्या काय असतात, शरीरामध्ये खोलवर असतात. आपण जर बघितलं, शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर धमन्या काय, ऑक्सिजनयुक्त ब्लड वाहून नेतात. हा क्वेश्चन खूप वेळा विचारतात. पल्मोनरी आर्टरी सोडून सगळ्या आर्टऱ्या काय असतात, मग ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. सगळ्या आर्टऱ्यांमध्ये ते ऑक्सिजन असलेलं ब्लड असतं. आणि पल्मोनरी आर्टरीमध्ये काय असतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. तुम्हाला पल्मोनरी आर्टरी सांगितली मी कुठून निघते, राईट वेंट्रिकलमधून निघते. तिच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. अशुद्ध रक्त ती कुठे वाहून नेते, लंग्सपर्यंत, हृदयापासून लंग्सपर्यंत नेते. आणि तिथे काय आहे, ते फुफ्फुसामध्ये जर बघितलं तर ऑक्सिजन मिक्स होतं. आणि तिथून मग काय होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड हृदयामध्ये येत असतं. आता धमन्यांच्या भित्तिका काय असतात, मग जाड असतात, त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात. हां, आणि धमन्यांमध्ये रक्तदाब कसा असतो, जास्त असतो. म्हणजे बीपी आपण कशाचा मोजत असतो, आर्टरीचा मोजत असतो. इथे बीपी मशीन लावतो ना, तो कशाचा मोजत असतो, आपण आर्टरीचा मोजत असतो. आता आपण बघू नीला किंवा शिरा. नीला शिरा जर बघितलं तर काय असतं, मग नीला शिरा या काय जर बघितलं तर काय असतं, या हृदयाकडे रक्त वाहून नेत असतात. हृदयाकडे रक्त आणत असतात. हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला आपण असं म्हणतो. याच्यामध्ये कसं असतं, फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त, फुफ्फुस म्हणजे तुम्हाला जर बघितलं, पल्मोनरी वेन त्या काय असतात, ऑक्सिजनेटेड ब्लड असतात, ऑक्सिजनेटेड शुद्ध रक्त आणतात. आणि बाकी काय, मग अशुद्ध रक्त वाहून नेत असतात. फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून कसं असतं, विनाशती म्हणजे डिऑक्सिजनेटेड, ही डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. किंवा तेच असतं, कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त काय असतं, वाहून नेलं जातं. कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त. बहुतेक नीला कशा असतात, मग त्वचेलगत असतात, स्किनच्या खाली असतात. त्यांच्या भित्तिका कशा असतात, पातळ असतात. त्यांच्या पोकळीमध्ये काय असतात, झडपा असतात, वॉल असतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं, शिरांमध्ये रक्तदाब कसा असतो, कमी असतो. शिरांमध्ये रक्तदाब कसा असतो, कमी असतो. तर आपण केशिका किंवा केशवाहिन्या किंवा कॅपिलरीज आपण बघू. केशवाहिन्याच किंवा कॅपिलरी. केशवाहिन्या किंवा कॅपिलरींचा विचार केला तर कशा असतात, मग केशवाहिन्या कॅपिलरी या जर बघितलं, केशवाहिन्या कॅपिलरीज जर बघितल्या तर काय, शरीरभर रक्त काय, शरीरभर जर धमन्या जर बघितलं, शरीरभर काय होतात, रक्त नेतात. आता धमनीने रक्त आणलं, हां, नंतर त्या काय होतं, त्याच्यात ब्रँचेस होतात. हां, म्हणजे समजा हे टिश्यू आहे. हां, ऍड करू. हां, टिश्यू आहे, स्किन टिश्यू आहे, समजा स्किन आहे ही. हां, याच्यामध्ये काय असतं, मग रक्त असं फिरत असतं, रक्तवाहिनी अशी फिरत असती. तिलाच काय म्हणतो आपण त्याच ज्या असतात त्याच काय असतात, मग कॅपिलरी असतात. काय असतात, मग कॅपिलरी असतात. त्यामध्ये रक्त असं फिरत असतं कॅपिलरीजमध्ये. ही सेल आहे. हां, सेल आहे, 2 लेअर सेल. टिश्यू आहे एखादा, त्याच्यामध्ये ते सेल आहेत छोट्या छोट्या. त्याच्यामध्ये काय असतं, मग रक्त फिरत असतं. रक्त असं रक्तवाहिनीमध्ये फिरत, रक्त मोकळं फिरतं का,
रक्तवाहिनीमध्ये फिरत असतं. ही कोणती रक्तवाहिनी असते? कॅपिलरीज. म्हणजे इकडून आर्टरी आली ना तर तिच्यामध्ये कॅपिलरीज असते, इथून असं फिरत असतं. मग या सेल आणि याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज होतं. गॅसेस एक्सचेंज होतं म्हणजे O2 सेलमध्ये जातो किंवा ग्लुकोज असेल तर ग्लुकोज सेलमध्ये जातं आणि ते सेलमधून युरिया असेल किंवा CO2 असेल ते कुठे येतं? या कॅपिलरीमध्ये येतं. ही कॅपिलरी पुढे पुढे कशी होतात जाते? मग पुढे पुढे ती डिऑक्सिजनेटेड ब्लड तिच्यामध्ये येत जातं आणि तिचं रूपांतर कशामध्ये होतं? वेन्समध्ये होतं. तिचं रूपांतरमध्ये काय असतं तर वेन्समध्ये होत असतं. आर्टरी समजा आर्टरी असेल तिची ब्रँच कशी होती? मग आर्टेरिओल्स होतं. आर्टेरिओल्सचं रूपांतर कसं होतं? कॅपिलरीजमध्ये काय होतं? मग कॅपिलरीज आणि टिश्यूमध्ये काय होतं? गॅसेस एक्सचेंज किंवा उत्सर्जन आणि उत्सर्जन करणारे पदार्थ कशामध्ये टाकले जातात? कॅपिलरीमध्ये. जे आवश्यक पदार्थ आहेत ते कशामध्ये जातात? टिश्यूमध्ये जातात. आणि कॅपिलरीमधून रूपांतर होतं वेन्यूल्सचं रूपांतर कशामध्ये होतं? वेन्स. आणि वेन्स कुठे येऊन दे? मग सुपेरियर आणि इन्फेरियर वेन येत असते. आणि ते काय होतं? आर्टरी कशापासून निघतात? एओर्टापासून निघत असते. इथे समजा हार्ट आहे. असं काय होतं? रक्ताभिसरण होतं, ब्लड सर्क्युलेशन होत असतं. असं ब्लड सर्क्युलेशन. आर्टरीची ब्रँच काय असते? आर्टेरिओल्स. त्याच्या छोट्या बारीक ब्रँच काय असतात? कॅपिलरीज असतात. यांना पण आर्टरीज म्हणतात. यांचं काय आर्टेरिओल्स असं वेगळं क्लासिफिकेशन नाही आहे. त्याच्या काय असतात? त्या ब्रँच असतात. आणि वेनची ब्रँच काय असते? वेन्युल्स असते. आता शिरांमध्ये रक्तदाब केशवाहिन्या काय असतात? मग त्या जर बघितलं केसासारख्या दिसतात म्हणून त्यांना काय असतं? केशिका असं म्हणतात. केशिका असं म्हणत असतात. आता आपण बघू केशिकांच्या भित्तिका कशा असतात? बारीक असतात, एकसरी असतात, म्हणजे सिंगल लेअर असतात, पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी दरम्यान काय होतं? पदार्थांची देवाणघेवाण होत असते. आपण सांगितलं तुम्हाला आत्ताच. आणि देवाणघेवाणीत काय होतं? ऑक्सिजन, अन्नघटक, विटॅमिन्स, जीवनसत्वे, एन्झाईम्स किंवा हार्मोन्स त्यांचं पेशींना मिळतात. आणि हृदय पेशीतील काय असतं? टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. टाकाऊ पदार्थ रक्तामध्ये येतात. तर इथे हृदय नाही. पेशीतील टाकाऊ पदार्थ, हृदय शब्द नाही. पेशीतील टाकाऊ पदार्थ कुठे येत असतात? मग रक्तामध्ये होतं. हे कुठे होतं? मग कॅपिलरीमध्ये देवाणघेवाण होत असते. केशिका एकमेकांना जोडल्यावर काय होतात? मग व्यासाच्या वाहिन्या तयार होत असतात. मग केशिका कॅपिलरी जोडल्या जाऊन काय होतं? वेन्युल्स होतं. वेन्युल्सचं वेनमध्ये रूपांतर होतं आणि वेन मग कुठे येते? सुपरियर किंवा इन्फेरियर वेना किंवा मध्ये येत असते आणि ते हार्टमध्ये ड्रेन होत असते. असं प्रत्येक अवयवामध्ये काय असतं? केशवाहिन्यांचं काय होतं? जाळं पसरलेलं असतं. केशवाहिन्यांचं जाळं पसरलेलं असतं. तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आता समजा हे हार्ट आहे. हे काय? मग हार्टच्या या बाजूला राईट लंग्स, इकडे लेफ्ट लंग. आता हार्टमधून काय होणार? हार्टमधून समजा असा हार्ट आहे. हार्टमधून पल्मोनरी आर्टरी निघाली. इथून पल्मोनरी आर्टरी निघाली. तिच्या दोन ब्रँच होणार, राईट आणि लेफ्ट. ही ब्रँच इथे जाणार, राईट पल्मोनरी, लेफ्ट पल्मोनरी. इथे आली. इथे आल्या. याच्यामध्ये लंग्समध्ये काय आहेत? मग ट्रकियाचं रूपांतर काय? ब्रॉन्कायचं रूपांतर ब्रॉन्किओल्सचं रूपांतर अल्व्हिओलाई. असे छोटे छोटे सॅक्स असतात. ते छोट्या छोट्या काय असतात? सॅक काय असतात? एअर सॅक असतात. अशा छोट्या छोट्या लंग्समध्ये सॅक असतात. या सॅक्सच्या अल्व्हिओलाई त्याला म्हणतात. अल्व्हिओलाई. त्या अल्व्हिओलायच्या आजूबाजू काय असतात? असे कॅपिलरी फिरलेल्या असतात, रक्तवाहिन्या फिरलेल्या असतात. मग याच्यामध्ये काय होतं? गॅसेसचं एक्सचेंज होतं. आता याच्यामध्ये जर बघितलं ऑक्सिजन कमी असतो, आपण घेतो त्या हवेमध्ये ऑक्सिजन जास्त असतो. मग याच्यातलं या कॅपिलरीतलं ऑक्सिजन इथे कॅपिलरीमध्ये काय असतं? मग CO2 असतं. कॅपिलरीमध्ये CO2 असतं ना, बॉडीकडून वाहून आणलेला. मग हा CO2 कुठे जातो? या अल्व्हिओलायमध्ये जातो. आणि अल्व्हिओलायमधला ऑक्सिजन काय होतं? इथे येतो. डिफ्युजन ऑफ गॅसेस. जिथे गॅसेसचं प्रमाण जास्त असतं, गॅसेसचं काय होतं? डिफ्युजन होत असतं. म्हणजे अल्व्हिओलायमध्ये O2 जास्त आहे, तो O2 कॅपिलरीजमध्ये येतो. कॅपिलरीतून काय होतं? कॅपिलरीतून परत सगळ्या कॅपिलरी एकत्र होऊन काय होतात? मग पल्मोनरी वेन तयार होते. आणि ही पल्मोनरी वेन कुठे असते? इथे येत असते. लेफ्ट एट्रियममध्ये येत असतात 4 पल्मोनरी वेन. इथून 2 निघतात आणि इकडून 2 निघतात. आणि त्या कुठे येतात? मग इथे आणतात. म्हणजे ऑक्सिजनचं एक्सचेंज कुठे होत असतं? अल्व्हिओलायमध्ये येत असतं. अल्व्हिओलायमध्ये होत असतं. ते कशाद्वारे होत असतं? कॅपिलरीद्वारे होत असतं. असं काय असतं? कॅपिलरी काम करत असतात. कॅपिलरी ब्लड जर बघितलं, आता हे बघून घेऊ आपण.
पुढे एक फिगर आहे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. पुढे एक फिगर आहे ती तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. आता इथे जर बघितलं हे जनरल नॉलेजचं काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो. त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे किंवा विचारला जाऊ शकतो, पाठ्यपुस्तकामध्ये आहे. आपण त्याच्यापेक्षा बी जास्त पाठ्यपुस्तकापेक्षा बी जास्त डिटेल्स याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता जर बघितलं हे ब्लड सर्क्युलेशन पहिल्यांदा कोणी शोधून काढलं होतं? विल्यम हार्वे. 1628 मध्ये त्यांनी काय केलं होतं? विल्यम हार्वे यांनी डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण शोधून काढलं. म्हणजे हृदयामध्ये रक्ताभिसरण कसं होतं ते त्यांनी शोधून काढलं आणि हृदय एक स्नायुमय पंप आहे असं सांगितलं होतं त्यांनी. आणि रक्ताभिसरण केलं जातं असा सिद्धांत कोणी मांडला होता? विल्यम हार्वेने मांडला होता. आणि रक्तवाहिन्यांमध्ये झडपांचं काम कसं होतं? झडपांचं काम कसं होतं म्हणजे झडपा म्हणजे वॉलचं काम कसं होतं, वेन्समध्ये वॉल कसे आहेत त्याचं काम शोधून काढलं. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? फादर ऑफ एन्जिओलॉजी. फादर ऑफ एन्जिओलॉजी. त्या आपल्या शरीरामध्ये नवनवीन काय होतं? रक्त तयार सतत चालू असतं, रक्त तयार होण्याचं काम. आणि एकाच वेळी जर बघितलं आपण रक्तदान जेव्हा करत असतो किती ml करत असतो? 350 ml. 350 ml जर बघ आपण रक्तदान केलं तर ते रक्त तयार व्हायला किती वेळ लागतो? 24 तासामध्ये रक्तातील जे लिक्विड आहे प्लाझ्मा आहे ते तयार होऊन जातं. जे आपल्या शरीरामध्ये रक्ताचा तरळ भाग जो आहे प्लाझ्मा 24 तासात. आणि सेल मग तयार व्हायला 1-2 दिवस लागतात फक्त सेल तयार व्हायला. म्हणजे रक्त जर बघितलं रक्तदान जर केलं तर लगेच काय होतं? त्याचं नवीन रक्त तयार व्हायला लगेच तयार होतं. रक्तदान कधी करू शकत नाही आपण? गर्भावस्था स्तनपान काळामध्ये रक्तदान करू शकत नाही. आणि रक्तदान केल्यानंतर कोणताही त्रास आपल्याला होत नाही. 18 वर्षावरील व्यक्ती काय करू शकतो? वर्षातून 3-4 वेळा रक्तदान करू शकतो. हे जनरल नॉलेजच्या गोष्टी. सामान्यपणे हृदयाचे किती ठोके होतात मग? 72 ठोके. हार्टबीट 72 होत असतात. लहान मुलांमध्ये हृदयाचे ठोके किती असतात? 140च्या पुढे असतात. 140च्या पुढे असतात. हृदयाचे ठोके जेव्हा होतात एक ठोका कसा असतो? लबडब म्हणजे आकुंचन प्रसरण झालं. एकदा आकुंचन प्रसरण झालं त्यालाच काय म्हणतो? एक हृदयाचं साऊंड म्हणतो किंवा एक हार्टबीट म्हणतो. असे किती होतात? 72 वेळा ॲव्हरेज आहे. कोणाचा 80 असू शकतो, कोणाचं प्रसरण कधी किती असावं? एक 90च्या खाली असो. 90च्या खाली असो. म्हणजे प्रत्येकाचा 72 येणारच का नाही? ॲव्हरेज 72 आहे. म्हणजे सर्वसाधारण कशी 72 ठोके पडत असतात. त्याच्यामध्ये कोणता साऊंड असतो? लब आणि डब. लब काय असतो? आकुंचनाचा असतो. डब काय असतो? प्रसरणाचा. लब असं दाबलं की लब. जेव्हा आकुंचन होतं तेव्हा लब साऊंड आणि ते उघडलं की डब साऊंड. म्हणजे ॲट्रियममधून ब्लड कसं होतं? खाली पडत असतं तेव्हा मग डब साऊंड येतो. प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला 75 मिलीमीटर रक्त बाहेर फेकलं जातं. किती? 75 ml. पण स्टँडर्ड किती आहे? ते 70 ml आहे. इथे आपण टेक्स्टबुकमध्ये घेतलेलं आहे. पण असं किती आहे? 70 ml ब्लड काय होतं? एका ठोक्याला बॉडीमध्ये बाहेर फेकलं जातं. 70 ml. किती फेकलं जातं? 70. हे 75 पण लक्षात राहू द्या. 70 नसेल आणि 75 ऑप्शन असेल तर 75 लिहायचं. म्हणजे एक स्ट्रोक वॉल्यूम त्याला म्हणतो आपण. एका ठोक्यामध्ये किती ml ब्लड बाहेर फेकलं जातं? किती? 70 ml. स्ट्रोक वॉल्यूम. आता हे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे 75 ml. किती फेकलं जातं? 75 ml. तर हृदयाचं रक्ताभिसरण किंवा हृदयाचं कार्य. हृदयाद्वारे काय होतं? शरीरातील विविध अवयवांमध्ये रक्त पोहोचवण्याची काय होते? क्रिया होत असते. आणि त्या क्रियेलाच काय म्हणतात? आणि रक्त पोहोचवलं जातं आणि बॉडीमधून विविध अवयवाकडून रक्त परत आणलं जातं. यालाच काय म्हणतो? रक्ताभिसरण असं म्हणत असतो पण किंवा ब्लड सर्क्युलेशन असं म्हणत असतो. काय म्हणतो? ब्लड सर्क्युलेशन म्हणत असतो. ते हृदयातून पूर्ण बॉडीमध्ये ब्लड किंवा विविध अवयवामध्ये ब्लड जाणं आणि परत ते हृदयात येणं यालाच काय म्हणतो? ब्लड सर्क्युलेशन आपण म्हणत असतो. आता हे ब्लड सर्क्युलेशनचा क्रम कसा असतो ते आपण बघू. ब्लड सर्क्युलेशन कसं होतं ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण तरी आपण बघू. सतत रक्त फिरत राहण्यासाठी हृदयाचं काय होतं? आकुंचन आणि शीतलीकरण होतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन होत असतं. या एकंदरीत क्रिया घडत असते. हृदयाच्या लागोपाठचं आकुंचन आणि शीतलीकरणाला काय म्हणतो आपण? हार्टबीट असं म्हणत असतो. एक ठोका असं म्हणत असतो. आता रक्ताभिसरणाचा क्रम कसा असतो ते आपण बघू. ते ऑलरेडी मी तुम्हाला फिगरवर सांगितलं होतं. राईट ॲट्रियममध्ये अशुद्ध रक्त असतं. राईट ॲट्रियम. हे जे वेंट्रिकल आहे हे वेंट्रिकल मोठं असतं. लेफ्ट वेंट्रिकल मोठं असतं. लेफ्ट वेंट्रिकल मोठं असतं कारण की त्याला पूर्ण बॉडीमध्ये ब्लड फेकायचं असतं. लेफ्ट वेंट्रिकल सगळ्यात मोठा कप.
लेफ्ट साईडचं वेंट्रिकल. हां, राईट ॲट्रियममध्ये काय असतं, अशुद्ध रक्त येतं. सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हामधून अशुद्ध रक्त. हां, अजून कुठून येतो, कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस काय ते तुम्हाला मी सांगेल. हां, रक्तवाहिन्या सांगतो. पहिले जर बघितलं, हृदयाला जी आर्टरी रक्तपुरवठा करते तिला काय म्हणतो आपण, कोरोनरी आर्टरी म्हणतो. म्हणजे जी धमनी हृदयाला शुद्ध रक्तपुरवठा करते तिला काय म्हणतो आपण, कोरोनरी आर्टरी म्हणत असतो. कोरोनरी आर्टरी. आणि हृदयापासून जे अशुद्ध रक्त आणते तिलाच काय म्हणतो आपण, कोरोनरी वेन्स. कोरोनरी वेन्स. आणि ती कोरोनरी वेन्स कुठे ओपन होत असतात, मग कोरोनरी सायनसमध्ये. इथे सायनस असतं त्याच्यामध्ये काय असतं, ओपन होत असते, सायनसमध्ये ओपन होत असते. राईट ॲट्रियम वेंट्रिकल सुपेरियर आणि इन्फेरियर वेना केव्हामधून काय असतं, वेना केव्हा आहे. हां, वेना केव्हामधून काय असतं, येतं अशुद्ध रक्त. आणि राईट ॲट्रियममधून रक्त कुठे जातं, मग राईट वेंट्रिकलमध्ये येतं, इथे येतं अशुद्ध रक्त. आणि तिथून कुठे जातं, मग पल्मोनरी आर्टरी मार्फत फुफ्फुसामध्ये जातं. इथून कुठे जातं, फुफ्फुसामध्ये जातं. इथे काय पल्मोनरी आर्टरी, इथून फुफ्फुसामध्ये गेला, फुफ्फुसामध्ये ते शुद्ध झालं. शुद्ध होऊन काय झालं, मग कुठे येतं, मग 4 पल्मोनरी वेन्सद्वारे कुठे येतं, मग लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं. लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं. ऑक्सिजन मिसळून रक्त शुद्ध होऊन कुठे, फुफ्फुसातून पल्मोनरी वेन्स मार्फत कुठे येतं, लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं. आणि लेफ्ट ॲट्रियममधून जर बघितलं, लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येतं. आणि लेफ्ट वेंट्रिकलमधून एओर्टाद्वारे पूर्ण बॉडीमध्ये फेकलं जातं. एओर्टाद्वारे काय आहे, पूर्ण बॉडीमध्ये फेकलं जातं, पूर्ण बॉडीमध्ये पसरतं. आता एक फिगर आहे, ही फिगर जर बघितली, आता ही फिगर जर बघितली, फिगर आपण थोडीशी कमी करू. हां, तर हे एओर्टा आहे, हा एओर्टा आहे. एओर्टामधून काय, पूर्ण बॉडीमध्ये ब्लड आलं. हां, पूर्ण बॉडीमध्ये ब्लड आलं. आता हे काय आहे, हे कुठे पल्मोनरी आर्टरी निघाली, कुठे आलं, लंग्समध्ये आलं, ऑक्सिजन मिक्स झाला, तिथून कुठे आलं, इथून लो प्रेशर आहे. आता इथे हाय प्रेशर असतो, याच्यामध्ये हाय प्रेशर असतो पल्मोनरी आर्टरीमध्ये. आर्टरीमध्ये कधी पण काय असतो, जास्त प्रेशर असतो, वेन्समध्ये कमी असतो. ही पल्मोनरी वेनमधून कुठे आलं, लेफ्ट ॲट्रियममध्ये आलं. हां, लेफ्ट ॲट्रियममध्ये. हे बघा ब्लड फ्लो. सुपेरियर इन्फेरियर वेना केव्हामधून कुठे आलं, बॉडीतलं रक्त, अशुद्ध रक्त या राईट ॲट्रियममध्ये आलं. राईट ॲट्रियममधून कुठे आलं, राईट वेंट्रिकलमध्ये आलं. राईट वेंट्रिकलमधून पल्मोनरी आर्टरीद्वारे कुठे झालं, लंग्समध्ये गेलं. लंग्समधून कुठे आलं, मध्ये लंग्समधून जर बघितलं, लेफ्ट ॲट्रियममध्ये आलं. लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट वेंट्रिकलमध्ये आलं. लेफ्ट वेंट्रिकलमधून हा एओर्टा आहे, एओर्टामधून कुठे गेलं, मग पूर्ण बॉडीमध्ये गेलं. असं काय ब्लड सप्लाय झालं. आता पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम काय इम्पॉर्टंट आहे, पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय करते. आणि पूर्ण बॉडीची प्रक्रियाच काय कशावर असती, या सर्क्युलेटरी सिस्टीम. आता ही सिस्टीम बंद पडली तरी पण डेथ होती. ही लंग्स जरी आपलं काम करत नसेल तरी पण डेथ होते. ऑक्सिजन पुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा म्हणजे लगेच इन्स्टंट डेथचे 2 कॉजेस असतात. एका म्हणजे ते तीन सिस्टीम जर आपल्या बंद पडल्या तर डेथ होत असते. कोणती सिस्टीम, पहिली ब्लड सिस्टीम. ही सिस्टीम बंद पडली, हार्ट बंद पडलं तरी डेथ होत असते, कारण की ही पूर्ण प्रक्रिया थांबते. पूर्ण प्रक्रिया थांबते म्हणजे ब्लड ऑक्सिजन भेटत नाही पूर्ण बॉडीला, पण डेथ होते. दुसरं जर ऑक्सिजनचा पुरवठा म्हणजे लंग्स किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम बंद पडली तरी पण डेथ होते. आणि तिसरी जर बघितली, नर्वस सिस्टीम बंद पडली म्हणजे ब्रेन जर बंद पडलं. ब्रेन डेड पेशंटला कसं असतं, थोडा वेळ सिस्टीम बाकीच्या चालू असतात, मग त्यावेळेस हार्ट काढतात, किडनी काढतात. ब्रेन डेडचं म्हणजे ब्रेन डेड झाला की त्याचा डेथ कन्फर्म असतो. म्हणजे ब्रेन जरी बंद पडला, 3 सिस्टीम, नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन, ब्रेन जरी बाकीच्या नर्वस सिस्टीमचे पार्ट जर बंद झाले, समजा आता एखादी नर्व डॅमेज झाली, तर आपण काय करू शकतो, तो हात काय होतो, सेन्सेशन लॉस होतो, तर पॅरालाइज होतं. पण ब्रेन जर बंद पडला तर काय होतं, माणसाची डेथ होत असते. मग ही डेथ कधी होते, थोडा वेळ लागतो. नर्वस सिस्टीम बंद पडली तर थोडा वेळ जातो. त्यामुळे काय होतं, इतर ऑर्गन काय होतं, काढता येतात. इतर ऑर्गन काय होतं, ट्रान्सप्लांट करता येतात. नर्वस सिस्टीम ब्रेन डेड पेशंटचं काय होतं, आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करत असतो. हे 3 सिस्टीम जर बंद पडल्या तर काय होतं, आपली बॉडी डेथ होत असते. आता हार्टमधून जर एओर्टा तुम्हाला सांगतो, जनरल नॉलेज म्हणून सांगतो. आता हा काय आहे, हा एओर्टा आहे. हा एओर्टा असा ब्लड इथून असं बाहेर पडला. तर याच्या काय होतं, सुरुवातीला जर बघितलं 3 ब्रँचेस होतात. एओर्टामधून सुरुवातीला 3 ब्रँचेस निघतात, 2 आणि 3. तर ही जर बघितलं, ही
ही जी असते ही असते लेफ्ट सबक्लॅव्हियल, लेफ्ट सबक्लॅव्हियल आर्टरी, आर्टरी ही असते लेफ्ट कॅरोटिड आर्टरी, कॅरोटिड कॅरोटिड आर्टरी, आणि ही असते ब्रॅकिओसेफॅलिस, सेफॅलिक आर्टरी. आणि हिच्याच पुढे काय होतात मग दोन ब्रँचेस होतात. काय होतात दोन ब्रँच होतात असते राईट सबक्लॅव्हियल, राईट कॅरोटिड आणि राईट सेफॅलिक. काय काम असतं सॉरी राईट जर बघितली सबक्लॅव्हियल, हा राईट सबक्लॅव्हियल. आता हे जर बघितलं आता एवढा असा जातो त्याच्या वर काय आता तीन ब्रँचेस आणि हे हा काय असतो मग हा खाली बॉडीमध्ये येतो. हा आला समजा बॉडीमध्ये, हा काय मग डिसेंडिंग एवढा आहे. हा कोणता डिसेंडिंग म्हणजे खाली येणारा एवढा एवढा. आता याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये जर बघितलं राईट सबक्लॅव्हियल ही जर बघितली, राईट सबक्लॅव्हियल काय करते राईट साईडचा हात, छाती, हेड याला काय ते रक्तपुरवठा करत असते. राईट कॅरोटिड काय आहे इथून जी जाती इथे आपल्याला आर्टरी लागते, ही आर्टरी कुठे राईट साईडच्या ब्रेनला सप्लाय करत असते. आणि ही जर बघितली लेफ्ट कॅरोटिड ही काय असते लेफ्ट साईडच्या ब्रेनला सप्लाय करत असते. लेफ्ट सबक्लॅव्हियल आर्टरी कशाला सप्लाय करत असते लेफ्ट साईडचा जो हात आहे हां हेड आहे, हेड असेल हेड हात, सबक्लॅव्हियल म्हणजे ती काय क्लॅव्हिकल जे बोन आहे त्याच्या खालून जाते म्हणून तिला सबक्लॅव्हियल म्हणतात. हां कॅरोटिड काय असतं ब्रेनला, लेफ्ट आणि राईट ब्रँच कुठे सप्लाय करते ब्रेनला, आणि राईट सबक्लॅव्हियल कुठे करत असते राईट साईडचा हात, नंतर राईट साईडची चेस्ट आणि अजून काय असतं हेड याला काय करत असते सप्लाय करत असते. हां सप्लाय करत. आता डिसेंडिंग आले, डिसेंडिंगमधून जर बघितलं डिसेंडिंग अशी खाली जाते त्याच्यात जर बघितलं पहिल्यांदा जर बघितलं तिचं जर बघितलं एक का असते सुपेरियर मेसेंट्रिक, इन्फेरियर मेसेंट्रिक, एक असते रिनल आर्टरी, एक असते गोनॅडल, एक असते इलियाक. हां याच्यामध्ये जर बघितलं आणि एक असते सेलियम, एक इथे वर एक आर्टरी निघत ती जर बघितलं तिलाच आपण काय म्हणतो सेप्टियल हां सेप्टियल आर्टरी, किंवा तिलाच आपण दुसरा शब्द तिला जर बघितला ती आर्टरी निघत असते तिलाच एक शब्द सांगतो तुम्हाला सिलियाक असतं, सिलियाक ट्रंक असतं ते. इलियाक जसं आहे ना तसं सिलियाक ट्रंक. हां सिलियाक ट्रंक म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये कसा पुरवठा असतो तुम्हाला मी सांगतो सुपेरियर मेसेंट्रिक, इन्फेरियर मेसेंट्रिक. ही सिलियाक जी असते सिलियाक ट्रंक त्याला म्हणतो. सिलियाक ट्रंक पहिल्यांदा निघतो. तो सिलियाक ट्रंक काय असतो ॲब्डोमेन, मग ॲब्डोमेनमध्ये अपर ॲब्डोमेनला पुरवठा करतो रक्तपुरवठा. एक्स्ट्रा नॉलेज हे पाठ नाही केलं तरी चालतं पण ते एकदा माहिती पासतो. म्हणजे आर्टरीचं इम्पॉर्टंट काय आहे ते तुम्हाला सांगतो मी, किंवा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा इम्पॉर्टंट काय आहे ते तुम्हाला सांगतो. सिलियाक ट्रंक जर बघितलं तर कुठे कुठे पुरवठा करतो स्टमक लंग्स लिव्हर पेनक्रियास याला सिलियाक ट्रंक. आणि नंतर काय सुपेरियर मेसेंट्रिक ही काय अपर ॲब्डोमेनला पुरवठा करते, इन्फेरियर मेसेंट्रिक लोअर ॲब्डोमेनला पुरवठा करते. रिनल आर्टरी कुठे जातात किडनीमध्ये. आता किडनीमध्ये गेल्यात तिथे काय होणार उत्सर्जन होतं, म्हणजे युरिक ॲसिड अमोनिया असे पदार्थ काय बाहेर टाकले जातात, म्हणजे ब्लड काय होतं फिल्टर होत असतं तिथे, म्हणजे रिनल आर्टरीमध्ये जातं. रिनल वेलमधून काय होतं मग फिल्टर होऊन येत असतं, फिल्टर होऊन ब्लड येत असतं. नंतर गोनॅडल म्हणजे सेक्स ऑर्गनला पुरवठा करतं. आणि इलियाक कुठे जातं मग राईट अँड लेफ्ट इलियाक म्हणून ते लोअर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे पायांना काय होतो रक्तपुरवठा होतो. असा रक्तपुरवठा काय आहे ऑक्सिजनचा रक्तपुरवठा सेलपर्यंत जात असतो. म्हणजे ही सिस्टीम जर बंद पडली तर काय होणार सगळे अवयव
सगळे अवयव जाणार. म्हणून काय असतं का ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम अत्यंत महत्त्वाची आहे. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम अत्यंत महत्त्वाची आहे. याच्यामध्ये काय असतो, जास्त प्रेशर असतो आर्टरीमध्ये, त्यामध्ये काय असतो, कमी प्रेशर असतो. आता मानवी हृदयाबद्दल इतर माहिती. मानवी हृदय कसं असतं, मायोजेनिक असतं. मायोजेनिक म्हणजे काय, स्वतःचे आवेग स्वतः तयार करतो. मायो म्हणजे स्वतः, जेनिक म्हणजे काय, जनरेट करतो, स्वतःचे आवेग स्वतः जनरेट करतो. त्यामुळे मानवी हृदय काय असतं, मायोजेनिक असतं. असं आता याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे, ते आपण बघू. मायोजेनिक हार्ट, हां, स्वतःचे हृदय आवेग म्हणजे स्वतःचा आवेग काय, मानवी हृदयामध्ये काय असतं, एसी नोड असतो. ते काय असतो, सायनो ॲट्रियल नोड. इथे काय असतो, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. इथून काय जातात मग बंडल ऑफ हिस, जे हिस या शास्त्रज्ञाने शोधून काढलं. आणि बंडल ऑफ हिस नंतर काय, पर्किंजे फायबर काय, या बंडल ऑफ हिसमधून वेंट्रिकलमध्ये काय असतात, पर्किंजे फायबर्स असे निघत असतात. म्हणजे इथे काय होतो, पहिल्यांदा जर बघितलं, आवेग म्हणजे इम्पल्स कुठे तयार होतो, तो सायनो ॲट्रियल नोडमध्ये आवेग तयार होतो. हे इम्पल्स तयार होतो ना. इम्पल्स तयार झाल्यानंतर तो इम्पल्स काय होतो, इथे मसलद्वारेच ट्रान्सफर होत असतो. तो कुठे ट्रान्सफर होतो, मग तो एव्ही नोडमध्ये ट्रान्सफर होतो. एव्ही नोडमधून कुठे येतो मग तो, या बंडल ऑफ हिस कुठे असतं, इंटरवेंट्रिक्युलर सेप्टममध्ये असतं. हा वेंट्रिकलचा मधला सेप्टम असतं ना, त्याच्यामधून बंडल ऑफ हिस गेलेला असतो. आणि या बंडल ऑफ हिसमधून काय असतात, फायबर निघत असतात. त्या फायबरला काय म्हणतात, पर्किंजे फायबर्स. म्हणजे इथून इम्पल्स आला की आपल्याला कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे, मग काय इथून एव्ही नोडमध्ये येणार, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर, ॲट्रियम आणि वेंट्रिकलच्या जॉईंटला असतो, म्हणून त्याला ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड असं म्हणतो. एव्ही नोडमध्ये आला, समजा आकुंचन करायचं, असं आकुंचनाचा इम्पल्स आला, नर्वने होत असतं का, आपल्या ब्रेनच्या नर्वने होत असतं का, नाही. हार्टचं आकुंचन प्रसारण कशाने होत असतं, या स्वतःच्या मायोजेनिक हार्टचे इम्पल्सने होत असतं. म्हणून जर बघितलं, इथे एव्ही नोडमध्ये आला, एव्ही नोडमधून कुठे आला, बंडल ऑफ हिसद्वारे कुठे जातो, मग तो पर्किंजे फायबर्स मग काय करतात, त्याचं आकुंचन करत असतात आणि प्रसारण करतात. आकुंचन आणि प्रसारण करतात. याच्यामध्ये क्वेश्चन कशावर विचारला होता, पर्किंजे फायबर्स कुठे असतात, वेंट्रिकलच्या भित्तिकांमध्ये असतात, दोन्ही वेंट्रिकलच्या भित्तिकांमध्ये असतात. क्वेश्चन राज्यसेवा प्रिलिमला विचारला होता. आणि हे इम्पल्स जर बंद झाला, म्हणजे ते आपली जी एसे नोड, एव्ही नोड, हे फायबर्स वगैरे असं जर बंद झालं तर काय होतं, मग ते बंद झाल्यानंतर काय होतं, मग तेव्हा कोणता काय बसवतात, पेसमेकर बसवतात. तेव्हा काय बसवत असतात, पेसमेकर बसवत असतात. आणि मानवी हृदयाला रक्तपुरवठा काय करते, मग कोरोनरी आर्टरी करते. मानवी हृदयाला रक्तपुरवठा काय करतं, कोरोनरी आर्टरी. मानवी हृदय एओर्टामधूनच, एओर्टा जेव्हा वर जातो ना, मला सांगितलं मी आता, त्याच्या ब्रँचेस होतात, वरच्या बाजूला 3 आणि मग 3 नंतर खाली जातं, तेव्हा सुरुवातीलाच त्याच्यामधून एओर्टामधून काय असतं, कोरोनरी आर्टरी बाहेर पडतं. लेफ्ट आणि राईट कोरोनरी आर्टरी, त्याच्या पण अँटेरियर पोस्टेरियर, त्याच्या पण काय होतात, ब्रँचेस होतात. आणि ही कोरोनरी आर्टरी काय होती, मग हृदयाला रक्तपुरवठा करते. हृदयाकडून अशुद्ध रक्त कोण आणतं, मग कोरोनरी वेन्स आणते. आणि हे कोरोनरी वेन्स जर बघितले, रक्तवाहिन्या किंवा हृदयाच्या स्नायूतून डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतात, ऑक्सिजन मुक्त ब्लड आणत असतात. आणि ते कुठे सोडत असतात, कोरोनरी सायनस, हे कुठे सोडत असतं, मग राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड हे सोडत असतं. राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड हे सोडत असतं. म्हणजे हे ऑक्सिजनचा पुरवठा कोरोनरी आर्टरीने झाला. कोरोनरी आर्टरीने झाल्यानंतर काय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड कोरोनरी वेन्स आणते. कोरोनरी वेन्स म्हणजे ते कोरोनरी सायनसद्वारे ड्रेन होत असतात. हृदयाचे ठोके जर बघितले किती असतात, 72 पर मिनिट. हृदयाचे ठोके काय असतात, 72 पर मिनिट हृदयाचे ठोके असतात. आणि हृदयाच्या पंपाची क्षमता किती असते, हे चुकलेलं आहे, किती असते, 0.002 HP, म्हणजे 0.02 HP असते.
पुस्तकामध्ये दिलेलं आहे, इथे चुकलं होतं थोडंसं, 0.002 HP. ही काय आहे, त्याची हृदयाची पंपची क्षमता, म्हणजे मोटरची क्षमता हॉर्सपॉवरमध्ये मोजतात ना, तसं हृदयाची. हृदयाच्या बाळाचे ठोके किती असतात मग, 140 ते 150 पर मिनिट. पर मिनिट, इथे मिनिट आहे, पर मिनिट असतात. माशांमध्ये काय असतं, 2 कप्प्याचं हृदय असतं. 2 कप्प्याचं हृदय असतं. हे माशांमध्ये जर बघितलं, काही जे प्राणी आहेत, छोटे प्राणी, त्याच्यामध्ये कसं असतं, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड थोडं मिक्स झालं तरी चालतं. माशामध्ये जर बघितलं 2 हृदयाला कप्पे असतात. उभयचर प्राणी जर बघितलं, बेडूक, यांच्यामध्ये पण थोडं मिक्स झालं तरी चालतं. म्हणून यांच्यामध्ये जर बघितलं, कोल्ड ब्लडेड त्यांना म्हणतो आपण. मासे कसे असतात, कोल्ड ब्लडेड. आपण कसे आहेत मग, वॉर्म ब्लडेड. कोल्ड ब्लडेड म्हणजे काय असतं, वॉर्म ब्लडेड म्हणजे आपलं बॉडी टेम्परेचर जर बघितलं, ते काय असतं, आपण जर बघितलं अशा प्राण्यांमध्ये, आता इथे चुकलेलं आहे, इथे जर बघितलं, कोल्ड ब्लडेड काय असतात, मासे असतात. म्हणजे मासे काय असतात, पाण्याचं टेम्परेचर जर चेंज झालं तर माशांचं काय असतं, टेम्परेचर बॉडीमध्ये चेंज होत असतं. पण आपलं कसं असतं, आपलं बाहेरचं टेम्परेचर जरी 6 डिग्री टेम्परेचर असेल, तर आपलं किती असतं, बॉडी टेम्परेचर 36 डिग्री असतं. आपण कसे असतं, वॉर्म ब्लडेड असतं. ब्लड मेंटेन करायचं काम कोण करायचं असतं, टेम्परेचर ब्लड करत असतं. ब्लड करतं म्हणजे आपण कसे आहेत, वॉर्म ब्लडेड. ते आपल्या बॉडीचं टेम्परेचर कॉमन राहतं. सर्वात मोठं हृदय कोणाचं असतं मग, ब्ल्यू व्हेल. बेडूक आणि सर्पटाण्या प्राण्यांमध्ये 3 कप्प्याचं हृदय असतं. 3 कप्प्याचं हृदय असतं. आता हे कार्डियक आउटपुट किती असतं ते आपण बघू. कार्डियक आउटपुट जर बघितलं तर कार्डियक आउटपुट द अमाऊंट ऑफ ब्लड, म्हणजे पर मिनिटाला किती ब्लड हृदय बाहेर टाकतं, त्याला काय म्हणतो आपण, कार्डियक आउटपुट म्हणतो. एका मिनिटाला किती ब्लड बाहेर टाकतं, त्यालाच काय म्हणतो आपण, कार्डियक आउटपुट म्हणतो. कार्डियक आउटपुट किंवा हृदयाचा आउटपुट असं म्हणतो. आता हे इंग्लिशमध्ये एवढं समजून घ्या तुम्ही. तर पर मिनिटाला काय, एका मिनिटाला काय होतं, किती ठोके पडतात, 72. एका मिनिटाला 72 ठोके पडत असतात हार्ट रेट. म्हणजे 72 वेळा हृदय काय होतं, आकुंचन प्रसरण करत असतं. म्हणजे 72 वेळा हृदय का ब्लड काय बाहेर फेकलं जातं एका मिनिटात. आणि एका मिनिटात टोटल किती ब्लड फेकलं जातं, यालाच काय म्हणतो, कार्डियक आउटपुट. आता एकदा जर बंद झालं तर किती ब्लड फेकलं जातं, 70 ml. मी तुम्हाला सांगितलं होतं 70 ml. 70 × 72 केलं तर काय आहे, 5040 ml. म्हणजे किती झालं, 5 लिटर. 5 लिटरचं एखाद्याचं हृदय जर 80 वेळा बाहेर 80 वेळा जर हार्टबीट असेल तर काय होणार, 70 × 80. 70 × 80 7×8 56, म्हणजे 5600, म्हणजे 5.5 लिटरच्या आसपास काय होणार, ब्लड बाहेर फेकलं. ॲव्हरेज किती आहे मग, 5 लिटर. ॲव्हरेज किती, 5 लिटर. म्हणजे हार्टबीटवर असतो, एका हार्टबीटला 70. तो काय असतो, कार्डियक आउटपुट. ॲव्हरेज किती असतो मग, 5 लिटर. ॲव्हरेज किती कार्डियक आउटपुट आहे, 5 लिटर. तर ब्लड आपण पुढच्या लेक्चरला बघू. तर आपण थांबू, पुढचं लेक्चर आपण 10 मिनिटात पुढचं लेक्चर आपण घेऊ. आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.